नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र पाटील आणि वेलकम बॅक टू माय व्लॉग। मी आहे माझ्या गावी दाजीपूरला आणि माझ्या पाठीमागे जे तलाव दिसतंय ते राधानगरीचं बॅक वॉटर आहे आणि आजूबाजूचा निसर्ग आणि भात शेती ही तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो। तर मित्रांनो, तलावाच्या काठापासून जो तुम्हाला हिरवा भाग दिसतोय ती आहे संपूर्ण भात शेती, जी की पावसाळी केली जाते। बघू शकता तुम्ही। हे आहे आमच्या गावचं विठ्ठल मंदिर आणि 2 ते 3 महिन्यांनी येथे भात कापणीला सुरुवात होईल आणि असा हा हिरवागार निसर्ग तुम्हाला पावसाळ्यातच बघायला मिळेल। हे आहे आमच्या गावचं ग्रामदेवतेचं मंदिर। इकडे सुद्धा आहे ग्रामदेवतेचं मंदिर। आजूबाजूला तुम्हाला संपूर्ण भात शेतीच दिसेल आणि इकडे संपूर्ण डोंगर आहे असा। मित्रांनो, हे आहे लक्ष्मी तलाव। तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की या तलावाला लक्ष्मी तलाव हे नाव का पडलं। तर थोडक्यात सांगायचं झालं तर छत्रपती शाहू महाराज यांची पत्नी महाराणी लक्ष्मीबाई यांचं नाव या तलावाला दिलं गेलं, म्हणजेच लक्ष्मी तलाव। आणि या तलावाची संपूर्ण माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला राधानगरी धरणाला भेट द्यावी लागेल। आजूबाजूचा हिरवागार निसर्गाचा व्हिडिओ करत असताना काकू आणि माई भातशेती बघायला आल्या होत्या। त्यांना सुद्धा व्हिडिओमध्ये घेतलं। त्या भेटल्या तेव्हाच मला कळलं की आमचीच म्हैस शेतात येऊन गेली होती, म्हणून भातशेती बघायला आल्या होत्या काकू आणि माई। कधी कधी अशांत मनाला शांत करण्यासाठी माणसांपेक्षा निसर्ग पुरेसा असतो। मित्रांनो, कसा वाटला निसर्ग आणि लक्ष्मी तलाव कमेंट करायला विसरू नका। असा हा धावता 1 दिवसाचा प्रवास करून मी मुंबईला जायला निघालो। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ऑफिशियल पाटील रवींद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।